हे बघ, मला कसंही करून ती अवलक्षणी चंदना या लिंबूवडीतून दूर जायला हवी आहे. एकदा का तुझं तिच्याशी लग्न झालं ना की मग कोणती मीनू का शीनू का टीनू कोण काय असेल तिच्याबरोबर लफडं कर रे बाबा. अरे जर तुझ्या लंगड्या बायकोला कसली हरकत नसेल तर मी तरी तुला कशाला टोकू, नाही का काय? कांताताई, तुमचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. हे नाही रे, मी तुझ्यावर कसले उपकार बिपकार काहीही करत नाहीये. हे बघ, मला बस फक्त ती लंगडी या लिंबूवाडीच्या बाहेर जायला हवी आहे. ही एक नंबरची अवलक्षणी पोरगी आहे रे ती. आणि तसंही तुला तुझ्या मुलांना सांभाळायला फुकटची आयाच तर हवी आहे. मजा करायला ती मीनू आहेच की. कांताताई, पण हे सगळं शक्य आहे? अरे का नाही होणार? मी इकडचं वातावरण बघून पुन्हा काकडेंशी बोलून तुझं चंदना बरोबर लग्न जुळवण्याचा प्रयत्न करते. बघूया. मी त्यांना सांगितलं ना की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि तू चंदना बरोबर अत्यंत प्रामाणिकपणे संसार करायला तयार आहेस, तर कदाचित ते लोक पुन्हा एकदा मूर्ख बनू शकतात. कांताताई, असं असेल तर मीही तिकडे येऊन सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. हे तेच तर सांगतेय. आपण थोडं जरी गोड बोललो ना तरी सुद्धा आपलं काम अगदी सहज होईल. अरे त्या लंगड्या मुलीचं ओझं आयुष्यभर थोडंच वाहणार आहेत ते. मग ते म्हणून तर तुला सांगतेय ना बाबा, जरा थांब. लगेच दुसरी मुलगी बघायची काही करू नकोस तू. नाही करणार. हा, थँक्यू कांताताई. बरं, मी आता ठेवू? हा, ठेव ठेव. मैत्रिणीचा फोन होता. तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही आई? प्रसाद, काका, तुम्ही ऑफिसला नाही गेलात? नाही म्हणजे मी निघालो होतो आता. मी सदा नाहीये का? नाही, बाबा होलस्टर्स कडे गेलेत आणि त्यांना यायला जरा उशीर होणार आहे. काही निरोप आहे का? निरोप असं काय नाही. मी आपलं मी चौकशी करायला आलो होतो वृंदाची. प्रसाद, काल आमच्या घरात जे काही घडलं त्यामुळे बिचारी एकदम हादरून गेली असेल रे. पण प्रसाद, यात वृंदाची काही चूक नाहीये. म्हणजे तू हवं तर आम्हाला ओरड, रागाव आमच्यावरती, पण काका, मला माहिती नाहीये का काय खरंय काय नाही. बघा, खरं तर ह्याच्यात कोणाची चूक नाहीये आणि म्हणून माझा चंदनावरही राग नाहीये. 2-4 दिवसामध्ये चंदनाचा राग कमी होईल आणि सगळं ठीक होईल. तसं झालं तर काय हवं होतं रे? माझ्या मुलींना चांगला ओळखतो मी. वृंदा पटकन चिडते पण पटकन शांतही होते. चंदना सहसा चिडत नाही, पण एकदा चिडली ना की मग ती राग डोक्यात ठेवून बसते कायमची. काका, चंदना आली होती, गेली आतमध्ये. मी निघतो. काका, तुम्ही वृंदाची अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत तिला सांभाळायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि शांतपणे तुम्ही ऑफिसला जा.
चंदनाताईचं लग्न तिच्या सुखासाठी करायचंच नव्हतं, तर ती लिंबूवाडीचं दूर जावी म्हणून तुम्ही हे सगळं करत होता ताई. पण का का करत होता तसं? आणि त्या बिचाऱ्या चंदनाताईंनी तुमचं काय घोडं मारलं होतं? असं का वागताय तिच्याशी? बोला ना, मला सांगा का वागताय असं? हे बघ बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आपण उगीच वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. ओके नाही, जा जेवणाचं बघ, जा जा. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आई. बर, तू काही करू नको, मी करते जेवण. आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. त्या निर्लज्ज हलकट माणसाबरोबर ताईचं पुन्हा लग्न करून द्यायला निघाला होता. अहो, असा विचार तरी कसा आला होय तुमच्या मनात? तुम्हाला सगळं काही आधीच माहित होतं, तरीही ताईला एक आया बनवून फुकटचं त्या घरात राबायला पाठवायचा कट करत होता. शी शी, हिम्मत कशी झाली तुमची? अगं काय आहे? अगं काय बोलतेस तू? तुझं डोकं फिरलंय का? अरे वाचलं रे देसाई काकू! अहो देसाई काकू! सुधा! अरे या रे कोणीतरी, अरे बघा रे कशी बोलते. आई, काय डोकं फिरल्यासारखं वागते ना आधी. आई कोणी आहे का रे बाहेर? अरे वाचलं कोणीतरी, या चंडीला आवरा कोणीतरी. अरे देवा काय करू रे? आता मारलं हो. अरे वाचवा रे, वाचवा. अरे या बाई मधून वाचवा. जीव गेली माझा. आई वाचवा रे. काय झालं तुमचा? आणि काहीही झालेलं नाही, उगाच आरडाओरडा करतायत त्या. आणि त्या राघवजींना फोन केला होता यांनी, म्हणजे चंदनाताईशी अजूनही लग्न करू शकता, त्यांच्या पोरांना फुकट सांभाळेल असं म्हणत होत्या त्या. काय? चला ऐक. वाचवा. अरे ही मुलगी माझा जीव घेईल. माझ्या सुनेचा गुंड मित्र आलाय मला मारायला. अरे कोणीतरी प्रसादला बोलवा. अरे प्रसाद, अरे ये रे, तुझ्या आईचा जीव घेणार आहे ही. अरे प्रसादला बोलवा. अरे प्रसाद, चल 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 लवकर चल. आज तुझ्या घरी तुझ्या आईचं आणि बायकोचं भांडण चालू आहे जोरजोरात. तुझी आई ओरडते तुझ्या नावाने. दत्त तू इकडेच थांब, मी आलो. अरे प्रसादला बोलवा. प्रसाद. आई चल, आई तू आज चल. आई 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 काय झालं? काय झालं? प्रसाद या वृंदाचं डोकं फिरलंय. मला मारून टाकेल. प्रसाद जाऊ नको रे. पुन्हा काय चाललंय? तुला काही झालेलं नाही, सगळं नाटक चाललंय. अरे एक नंबरची खोटारडी आहे तुझी आई. इतकी सगळी नाटकं झाली ना, तरी चंदनाताईचं लग्न त्या राघवशी करायला निघाल्या त्या. मी दोघं माझ्यावर असा का आरोप करतात मला खरंच नाही रे माहिती. अरे मी वैरी नाही करे चंदनाची. मला माझ्या मुलीसारखी येणार ती आई ग. जशी आपली सुवर्णा तशी ती आहे. पाच झालं कांता सोरगे, पाच झाली तुमची नाटकं. उगाच हे खोटे अश्रू गाळून तुमच्या गुन्ह्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करू नका. तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आलाय आता. एक नंबरची खोटारडी आणि कांगावखोर बाई आहे ही. बस बस. माझ्या घरात येऊन माझ्या आईशी अशा पद्धतीने बोलायची तुझी हिंमत कशी झाली? अरे पण अरे एक शब्द बोलू नकोस. इतके दिवस बरंच ऐकून घेत होतो तुझं, पण आज नाही ऐकून घेणार. माझा संयम सुटण्याआधी माझ्या घरातून चालता हो ताबडतोब. प्रसाद तू झाला. तू गप्प बस, गप्प बस. अरे पण तू त्याला असं अपमानित करू शकत नाही. त्याचा उपकार विसरलायस का तू प्रसाद? प्लीज प्लीज हा विषय नको काढूस. माझ्यामुळे उगाच तुमच्या दोघांच्यात भांडणं नको. जातो मी. अहो काका काय आहे, काकू नाटकं करताय तो सगळी. चला घरी चला आपापल्या. हो तुम्ही पण चला. अरे बघत काय बसला? काय तमाशा चालू इथे? नाटकं आहेत नाटकं चला, सगळी. निघा. चला चला घरी चला. निघा. हे बघ प्रसाद, तू हरीशवर ओढून बरोबर नाही केलं. तो 100% बरोबर होता. यात नाटकं करतायत. पुन्हा एक गप्प बस. हा आम्ही सांगतोय गप्प बस. ठीक आहे, आज या प्रश्नाचं उत्तर मिळूनच जाऊ दे मला. सांग मला, तुला कोणावर जास्त विश्वास आहे, माझ्यावर का तुझ्या आईवर? बोल ना. आता का गप्पा आहेस? बोल, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं.
कुणाचं. ठीक आहे, माझ्या मुलाची रस्सी खेच नको. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मीच देते आता. आई 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 काय करतेस? आई काय करतेस तू? मला इथे राहायचं नाही. आई बॅग का पॅक करतेस? आई माझं ऐक ना प्लीज. आई मला कोणाचं काही ऐकायचं अगं आई प्लीज, अगं आई प्लीज, हे बघ ऐक ना, तू कशाला एवढी टोकाची भूमिका घेतेस? ऐक ना माझं. त्या टोकाची भूमिका घेते म्हणजे या घरात माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये. कोणाचाही विश्वास नाही माझ्यावर. कशाला राहायचं मी इथे? असं नको ना बोलूस आई प्लीज. हे बघ अरे माझा पोटचा पोरगा माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. का राहायचं मी? बघ, आई असं बोलू नकोस. माझा तुझ्यावरती विश्वास आहे आई. आई हे बघ, माझा तुझ्यावरती खरंच विश्वास आहे. नाहीये, अगं हो, आहे विश्वास आहे. तसं नाहीये. नाही, तुझा विश्वास आहे पण तुझ्या बायकोवर आहे. आईपेक्षा जास्त विश्वास काल परवा तुझ्या आयुष्यात आलेला तुझ्या बायकोवर आहे रे. मला ना उगाच तुम्हा दोघांमध्ये वाद नाही निर्माण करायचा. म्हणून मी इथून जाणार आहे. म्हणून मी जाणार आहे. तुम्ही दोघंही सुखाने संसार करा. काकू, वृंदावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच म्हणणार. जर ती म्हणते की तिने कांता काकूंना राघवशी बोलताना ऐकलंय तर त्या राघवशी नक्की बोलत असणार. चंदनाताई वृंदावर एवढी रागवली आहे, पण आज वृंदा फक्त चंदनाताईसाठी स्वतःच्या सासूशी भांडते आणि मला वाटतं ती बरोबरच करते. त्या मंद प्रसादच्या डोक्यात भुसा भरलाय. कांता काकूनी जरा आरडाओरडा करून कांगावा केला ना की तो लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आत्ताही तो त्यांच्यावर विश्वास ठेवून वृंदाशी भांडतोय. काकू प्लीज तुम्ही चला आणि त्यांना शांत करा. वृंदा, वृंदा, अगं आई बघ ना, बॅग पॅक करून घर सोडून चालले. आपण तिला थांबायला हवं की नाही? हा वृंदा, वृंदा अगं तुझ्याशी बोलतोय मी, ऐकलं नाहीस का तू? आई घर सोडून चाललीये. वृंदा बघ, विसरून जा ना सगळं. अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आईला घरातून बाहेर जाऊन द्यायचं का? मग मी काय करायला हवंय? काय करायला हवं म्हणजे काय? हे बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर चल आणि आईला सॉरी म्हण. चल. प्रसाद, माझा हात सोड. वृंदा, तू आधी बाहेर चल आणि आईची माफी माग. हे बघ, माझी खात्री आहे की तू माफी मागितल्यावरती आई इकडेच थांबेल. मी सॉरी म्हणायचं. प्रसाद, मी का सॉरी म्हणायचं? चूक त्यांची आहे, त्यामुळे मी त्यांना सॉरी म्हणणार नाही. त्यांनी मला सॉरी म्हणायला हवं. हे डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? माझ्या आईनी तुला सॉरी म्हणायचं? तुला काकू प्लीज प्लीज तुम्ही एवढ्या निष्ठुर होऊ नका. प्लीज चला माझ्या बरोबर. हे बघा काकू, तुम्ही त्यांना बोलू शकता. किती झालं तरी मी परका पडतो. एका लिमिटच्या बाहेर मी त्यांच्या मॅटरमध्ये नाही इंटरफेअर करू शकत. पण तुम्ही कांता काकूना आणि प्रसादला बोलू शकता. काकू हे बघा मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय, पण आता जर कुठल्या मोठ्या माणसाने जाऊन त्यांना नाही थांबवला ना तर हा वाद विकोपाला जाईल. हरीश, तू कधी आलास? चहा ठेवू का तुझ्यासाठी थोडा? वृंदा,
वृंदा, तू एवढी कठोर असशील असं वाटलं नव्हतं मला. तुला माझ्या आईची अजिबात दया नाही ना आली? अगं, तुझ्या आणि त्या हरीशच्या उर्मटपणामुळे माझ्या आईचा अपमान झालाय, दुखावली गेली ती, आणि म्हणून ती आज घर सोडून चालली. आणि ह्यावेळेला फक्त तूच तिला सॉरी म्हणू शकतेस आणि तिला इथं थांबवू शकतेस, कळलं? चल, लवकरात लवकर बाहेर चल वृंदा, प्लीज. असं नको करूस. अगं, हे घर आईचं कळत कसं नाहीये तुला? अगं, बघतीस काय तोंड वर करून? चल बाहेर लवकर, चल. वृंदा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर आईच आहे आणि तिला या घरात राहायचा पूर्णपणे अधिकार आहे, पूर्णपणे हक्क आहे. आणि ती अशा रीतीने तुझ्यामुळे हे घर सोडून नाही जाऊ शकत, कळलं? चल चल. हे बघा, ह्या घरात जर टेन्शन्स निर्माण झाले असतील तर ते माझ्यामुळे. त्यामुळे मीच घर सोडून जाणार आहे. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. अरे देवा, खरोखरच मला या घरातनं जावं लागतंय की काय? मी नाही राहणार आहे या घरात. मला जमणारच नाही इथे राहायला. तर हे नकोच, हे वातावरणच नको आता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हे घर तुमचं आहे आणि इथे राहायचा पूर्ण अधिकारही तुमचाच आहे. काही गरज नाहीये. या अशा वातावरणात नाही मी राहू शकणार. रोज उठून नवी कटकट असते आणि ही कटकट कधीही संपणारी नाहीये. हे सगळं असह्य होतंय आता मला, म्हणून मी इथून जाणार आहे. मला कोणीही अडवू नका, मला इथे राहायचं नाही. नाही आई, हे बघा, ह्या घरात जर टेन्शन्स निर्माण झाले असतील तर ते माझ्यामुळे. त्यामुळे मीच घर सोडून जाणार आहे. वृंदा, 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 काय वेड्यासारखं बोलतेस? तू घर सोडून जाणार आहेस? हो, मी घर सोडून जाणार आहे. वृंदा, वृंदा, हे बघ वृंदा, तू जे काही करतेस ते बरोबर करत नाहीयेस. वृंदा, वृंदा, लहान मुलासारखं वागणं सोडून दे प्लीज. वृंदा, असं काय करायला सांगितलं होतं का मी तुला? हा, आईची माफीच मागायला सांगितली होती ना वृंदा? हे बघ, माझ्याही घर सोडून चालली होती आणि तुला ते आवडत होतं का? नव्हतं ना आवडत, म्हणून तर मी त्यांना सांगितलं की कुठेही जाऊ नका, इथेच राहा तुम्ही. अगं, मग त्याचबरोबर जर तिला फक्त सॉरी म्हणाली असतीस तर सगळा किस्सा इथंच संपला असता ना. हे बघ वृंदा, ते काही नाही, बाहेर जा आणि आईला सॉरी म्हण. मी तुला या घरातून जाऊ देणार नाही, काही गरजच नाहीये. गरज आहे प्रसाद. तूच म्हणाला होतास ना की आईंचं घर आहे, त्यांनी बाहेर जाणं बरोबर नाही. पण मी जाऊ शकते प्रसाद, कारण हे माझं घर नाहीच आहे. वृंदा, काय एवढं मनावर लावून घेतेस? अगं, मी रागाच्या भरात बोललो वृंदा. हे बघ, माझं तसं अजिबात म्हणणं नव्हतं. पण आता मला असंच म्हणायचंय प्रसाद. हे बघ, जोपर्यंत तुझी आई तिची चूक कबूल करत नाही आणि मला सॉरी म्हणत नाही ना, तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. वृंदा, ऐक माझं. वृंदा, वृंदा, अगं ऐक. ए वृंदा, 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 ऐक माझं. थांब जरा. ठीक आहे. हे बघ प्रसाद, तू फक्त माझ्या समाधानासाठी आईंना सॉरी म्हणायला लावू नकोस. पण तुला खरंच जर मनापासून असं वाटत असेल ना की त्यांचं चुकलंय, तरच त्यांना सॉरी म्हणाल. एक मिनिट. मी माझ्या आईला सॉरी म्हणायला सांगेन असं तुला वाटतेस कसं? मग मला का थांबवलं? शेवटची वॉर्निंग द्यायला. हे बघ वृंदा, तू जर या घरातून बाहेर पाऊल जरी टाकलंस ना, तरी तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद राहतील, लक्षात ठेव. वृंदा,
आई चल आत. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. प्रसाद, तू अजून वृंदाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. तुझा सगळ्यात जास्त विश्वास कोणावर आहे बेटा? माझ्यावर की वृंदावर? असं का बोलतीयस तू आई? तुला माहितीये ना, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आय एम सॉरी वृंदा, माझ्यामुळे हे सगळं. नाही हरीश, तू कशाला सॉरी फील करून घेतोयस? तुझी काहीच चूक नाही याच्यात. चूक सगळी आईंची आहे. बघितलंस ना, असं साळसूतपणाचं नाटक करून कांगावा करत होत्या. पण कदाचित मी या प्रकरणात पडलो नसतो तर एवढ्या टोकाला गेलं नसतं हे सगळं. नाही हरीश, तू मध्ये पडल्यानंतरही फार काही फरक पडणार नव्हता. जाऊ दे ना. नाही वृंदा, जाऊ दे कसं? तू अशी बाहेर किती वेळ बसून राहणार? मी तुला सायलीकडे सोडू का? गो वृंदे, काय झाला? बॅग घेऊन काय चाललीस? काय गो, काय झाला? काय झाला? काय झाला? वृंदा, काय झाला? अहो, कांता काकूचं आणि वृंदाचं काहीतरी वाजलं. त्यावरून प्रसादचं आणि वृंदाचं भांडण झालं आणि हे घरच सोडून आले. सांगतस काय?